छत्रपती संभाजीनगरमधील दिनांक 14/1/2024 रोजी सकाळी 9:15 वाजता बीड बायपास येथील पोलीस उपनिरीक्षक दीपक उत्तमराव पारदे नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण हे त्यांच्या मोटरसायकलवरून दैनंदिन ड्युटीवर जात असताना त्यांच्या गळ्याला नायलॉन मांजाने कापून गंभीर जखमी झालेत। काही व्यक्तींनी त्यांना सिग्मा हॉस्पिटल येथे उपचाराकरिता भरती केले। नायलॉन मांजामुळे झालेल्या गळ्याच्या जखमेवरती ऑपरेशन झालं असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत। पण भारतामध्ये नायलॉन मांजाला बंदी असून सुद्धा नायलॉन मांजा भारतामध्ये आला कसा? भारताच्या सीमेवरती कडक बंदोबस्त नाही का? चायनाचे नाव सांगून भारतामध्ये चायना मांजाच्या कंपन्या आहेत काय? हे कंपन्या कुणाच्या कृपेने चालू आहेत? याचा तपास कोण करणार? याचा तपास झाला नाही तर असे किती बळी नायलॉन मांजानी जाणार आहेत? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे। तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अँटॉन श्यामसुंदर गायकवाड, मोबाईल नंबर 9850 29 16 72।